शेतकरी विरोधी सरकारच्या नावानं शेतकरी विरोधी कायदे रद्द, शेतकरी विरोधी कायदे रद्द, शेतकरी विरोधी कायदे करणाऱ्या सरकारच्या नावानं, शेतकरी विरोधी कायदे करणाऱ्या सरकारच्या नावानं शेतकरी विरोधी कायदे रद्द, शेतकरी विरोधी कायदे रद्द. NCBR सरकार जो अहवाल आहे 2023 चा, त्यानुसार संपूर्ण देशामध्ये तब्बल 10,700 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि त्यामध्ये सर्वात आघाडीवर महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये 38.5% प्रमाण आहे. आणि जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये गेल्या वर्षामध्ये 1129 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, तर बीड जिल्ह्यामध्ये तब्बल 256 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. नववर्षाच्या सुरुवातीला मराठवाड्यामध्ये एका महिन्यात 76 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, तर बीड जिल्ह्यामध्ये गेल्या दीड महिन्यामध्ये तब्बल 39 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. नापिकी असेल, निसर्गाची अवकृपा असेल, कर्जबाजारीपणा असेल, ही कारणं तात्काळ असताना सरकारचं शेतकरी विरोधी धोरण आहे, त्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे या सरकारनं जे शेतकरी विरोधी कायदे केले आहेत, कमाल जमीन धारणा कायदा असेल, आवश्यक वस्तू कायदा असेल किंवा जमीन अधिग्रहण कायदा असेल, या कायद्यामुळे शेतकऱ्यांना स्वातंत्र्य नाहीये, शेतकरी संकटात सापडला आहे. सध्या अमेरिकेनं बरोबर भारताचा करार केलेला आहे, कृषी करार, त्यामुळे सुद्धा शेतकरी संकटात सापडणार आहे. त्यामुळे एकत्र जर पाहिलं तर आमची अशी मागणी आहे की जर सरकार शेतीमालाला भाव देत नसेल तर कमीत कमी PSC कायद्यामध्ये बदल करून गांजा असेल, तंबाखू असेल, अफू लावण्याची शेतकऱ्यांना परवानगी द्यावी रितसर सशर्त, अशी आमची मागणी आहे. आणि या सरकार विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सगळे शेतकरी पुत्र जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारच्या नावानं बोंबाबोंब करत आहोत आणि होळी पेटून हे शेतकरी विरोधी जे कायदे जे आहेत त्याची आम्ही होळी करणार आहोत. थांब थांब थांब